संतांची संगत केली, पण संतांची संगत केल्यानंतर काय झालं माहिती का? वरपंग भक्ती आमची व्हायला लागली. संतांची संगत केली. मला तुम्ही खरं सांगा मावशी, तुम्ही सांगितलं आणि मी ऐकलं नाही, तुमच्या सांगण्याला काही अर्थ आहे का? नाही. म्हणून तर म्हणतात ना की अर्जुनाला श्रीकृष्णाने गीता सांगितली हे खरं आहे, पण फक्त अर्जुनाला सांगितली. त्याच्या मागचं कारण काय? जसा सांगणारा असावा तसा ऐकणारा असला पाहिजे, तरच ज्ञानाचा विकास होतो. आणि ज्याने सांगितलंय त्याचा शब्दही खाली पडला जात नाही. महाराज म्हणले बरं ठीक आहे, पण या पृथ्वी तलावर आल्यानंतर तुम्हाला संत समागमी करावी लागेल. आणि संत समागमी केल्यानंतर त्या संत समागमीमध्ये आल्यानंतर तुम्हाला योग्य त्या सुखाची चव मात्र कळणं अतिशय महत्वाचं आहे. कारण त्या जर सुखाची चव तुम्हाला कळाली नाही तर परिणामी तुम्हाला दुःखच भोगावं लागणार आहे. महाराज, या पृथ्वी तलावर आलेले प्रत्येक व्यक्ती कशाने ग्रासलेला आहे? हो, दुःखाने ग्रासलेला आहे. मला सांगा बाबा, थांबा, नीट बसा. तुम्ही नीट बसा. हा गा असं, हा ती डोक्यावर घ्या अजून चांगलं. गार लागते का बाबा तुम्हाला? नाही ना? हा, माथा मावल्यानं तुम्ही बी सगळ्यांनी डोक्यावर पदर घ्या बरं. अहो, तुमच्यापेक्षा लहान मी डोक्यावर पदर घेऊन तुमच्या समोर कीर्तन करा होय. हा, पिना लावा पण डोक्यावर पदर ठेवा. हा बघा, महाराज म्हणले प्रत्येक व्यक्ती हा दुःखाने ग्रासलेला आहे. मला सांगा, प्रत्येक व्यक्ती, अगदी मग संसारिक असू दे, मी सांगते बरं का, नीट ध्यान देऊ नाही का, संसारिक असू दे, पारमार्थिक असू दे, एकदम बालवयात असू दे ना, ते युवक असू दे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख हे आहेच. मग महाराज म्हणतात, अरे तू जर ऐका बरं का, मला सांगा, तुम्ही जर आता बटाट्याचा बाजार असतोय, कांद्याचा असतोय, पुन्हा टमाट्याचा असतोय, मला सांगा, जर तुम्ही कांद्याच्या बाजारात जर गेला आणि त्यांना मागितलं वांग, काय म्हणलं मी, कांद्याच्या बाजारात गेला आणि त्यांना वांग मागितलं, ते लई छान बोलतील का तुम्हाला? हार काय दिसायला बसायला कमी झालं काय म्हणाल का नाही बाबा? हा, मग तुम्हाला कळाले मला काय म्हणायचंय. आता मग महाराज म्हणले, अरे हा सगळा संसार ना, संसार दुःखाने ग्रासलेला आहे. संसार म्हणजे दुःखाचं भांडार आहे आणि त्या भांडारामध्ये तुम्ही सुख शोधायचं. सुखाचा विचार नाही, सुखाचा विचार नाही, सुखाचा विचार नाही, सुखाचा विचार नाही. दुःख भांडेवरी आहे हा संसार, भांडेवरी आहे हा संसार, भांडेवरी आहे हा संसार, भांडेवरी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही मोठे, सुखाचा विचार नाही मोठे, सुखाचा विचार नाही. ऐका, महाराज म्हणले की ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, ढेकणाच्या बाजेवर जशी सुखाची कल्पना करता येत नाही. आता बघा, जसं आम्ही इथं पाहुणे आलोय, काय म्हणलं मी, आम्ही इथं पाहुणे आलोय आजच्या दिवसापुरते, आजच्या दिवसा नाही, आजच्या कीर्तनापुरते म्हणा. हां, आजच्या कीर्तनापुरते आम्ही पाहुणे आलो. तसं आला जावई कुठून? त्याच्या घरून आला, हां सासरवाडीला आला. काय त्याची उडबस, काय त्याची उडबस, काय सांगावं महाराज. जावई बापू हे खाता का, जावई बापू ते खाता का, तुम्हाला हे आवडतं का, ते आवडतं का, आमच्या गावामध्ये ह्याचं मंदिर आहे चला दर्शनाला, गावामध्ये त्याचं मंदिर आहे चला दर्शनाला. नुसतं जावयाला कुठं ठेवून कुठं नाही असं करणार ह्या माईला, बरं का, कुठं ठेवून कुठं नाही असं करायचं नुसतं. पण झालं काय, सासरे बुवा आले. सासरे बुवांनी सांगितलं, काय म्हणले, ओ जावई आलात का तुम्ही? हा ना आलो मी.
बर, काय व्यवस्थित आहे ना सगळं? घर, माझी मुलगी काही त्रास बीस देत नाही ना, भांडत बिंडत नाही ना? हो, सगळं बरोबर आहे, सगळं भारी चाललंय म्हणले. पण म्हणले आता काय करा माहिती का, आता मला लई कटाळा आलाय, लई कटाळा आलाय, मी लांबून आलोय, चांगला पुण्यावरून आलोय. मग काय करा तुम्ही, मला पटकन म्हणले मला ही खोली मोकळी करून द्या, मला झोपायचं. बरं म्हणले ठीक आहे, तुम्ही झोपा, पण काय करा माहिती का, तुम्ही आतमध्ये झोपा, आम्ही बाहेर झोपतो. आता मला सांगा, एकट्याने अख्ख्या खोलीत एकट्याने झोपायचं आणि आपण सगळ्यांनी बाहेर झोपायचं घरातल्यांनी? प्रश्न येणारच ना, तुम्ही असला तरी काय आणि तुम्ही असला तरी काय. बाबा येणार का नाही? सगळे आतमध्ये, सगळे बाहेर झोपवणार आणि एकट्या मथऱ्याला आतमध्ये झोपवणार. वाटणार ना काहीतरी, डाल में कुछ. हा, असं त्यांना वाटलं. कोणाला? हा, जागेत बुवा तुम्ही. हा, जावई बापूंना वाटलं की आता काहीतरी आहे म्हणले, आता बघायला पाहिजे. पण म्हणले मी एकटाच कसा आता, तुम्ही सगळेच कसे बाहेर झोपणार आहे? अहो तुम्ही पाहुणे आहेत, तुम्हाला आम्ही बाहेर कसं झोपवण? गोड गोड बोलणारी माणसंच घात करत असतात बरं का. हां, मग म्हणले अहो तुम्ही पाहुणे आहेत, तुम्ही माझ्या लाडाचे जावई आहेत, त्याच्यामुळे तुम्ही काय करा, आत झोपा, मी बाहेर झोपतो, आम्ही सगळेच बाहेर झोपतो, तुम्ही मात्र काय करा, आत झोपा. आत झोपा म्हणले. जावई बापू गेले आतमध्ये, खोलीत गेले झोपायला, आणि ह्यांनी काय केलं माहिती का, बाहेरून घेतली कडी लावून. बाहेरून घेतली कडी लावून. आता काय सांगायचंय तुम्हाला, कीर्तन झालं, भजन झालं, काकडा झाला, पर त्या महिला येतात ना देवाची दृष्ट काढायला, तेव्हा उघडले ह्यांनी दरवाजा. तेव्हा उघडला आणि म्हणले पाहुणा कशी काय लागली झोप, बरं आहे ना? मग आता काय सांगाव, ते ढेकणं इतक्या दिवसाचे भुकेलेले होते, रक्त पिऊ पिऊ त्यांना पर चाल असं असं करायला, एवढं ते पिले ना रक्त, त्यांना चालता सुद्धा येईना. त्यांनी काय केलं, त्यांनी सांगायला पाहिजे होतं का नाही की अहो लई ढेकणं होती न मला चावली. त्यांनी असं नाही केलं, तुमच्यासारखं केलं. कसं केलं माहिती का, सांगू का? तुमच्यासारखं केलं. कसं केलं? त्यांनीच विचारलं जावई बापू कशी काय लागली झोप. जावई बापूंनी सांगायचं ना, हो लय ढेकणं म्हणले तुमच्या घरात, लय माझी हालत बेकार करून टाकली. अजिबात असे म्हणले नाही. आणि पाहुणा तर झालाय चांगला टमाटेवानी. हा, पाहुणा चांगला टमाटेवानी झालाय, त्यांनी सांगितलं नाही. मग जावई बापू कशी काय लागली झोप, जावई बापूंनी काय उत्तर द्यावं, काय वाटतं तुम्हाला? जावई बापू म्हणले अहो सासरे बुवा अशी काय झोप लागली, काय सांगू तुम्हाला, अशी काय झोप लागली, काय सांगावं तुम्हाला, की सकाळ झालेली कळलीच नाही. सकाळ झालेली कळलीच नाही, अशी झोप लागली. म्हणून महाराज म्हणतात मूर्खत्व वचन देव पाहे, मूर्खत्व वचन देव पाहे, मूर्खत्व वचन देव पाहे, मूर्खत्व वचन ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना मूर्खत्व वचन देव पाहे, मूर्खत्व वचन देव पाहे, मूर्खत्व वचन देव पाहे, मूर्खत्व वचन. हे मूर्खपणाचं बोलणं झालं महाराज. जसं वाटतंय तसं सांगणं, त्याला काय म्हणायचं, संत म्हणायचं. जसं आहे तसं सांगणार. मंबाजी बुवानी हाणलं, जसं आहे तसं सांगितलं. काय तुकोबारायांचा असा एकही अनुभव नाही की त्यांनी लपवून ठेवलाय तुमच्या आमच्यापासून.
अजिबात नाही माईबाप, अजिबात नाही. मग महाराज म्हणतात की मूर्खत्व वचन देऊ पाही. अरे तो सुखात नाहीच, मग सुख आहे असं कसं काय सांगतो? हा, सुखाची चवच तुला कळालेली नाही तरी सुद्धा कसं काय बोलू शकतोस की मी सुखात आहे? हा, मी सुखात आहे कसं काय बोलू शकतोस? त्यावर बघा, त्यासाठी म्हणले महाराज ठीक आहे, संत माईबापांचे चरण धरले आता आम्ही योग्य त्या मार्गदिशेला लागलोय, योग्य त्या दिशेला लागलोय, योग्य त्या मार्गाला लागलोय. पण आता तुम्ही आमचं मार्गदर्शन करा. म्हणले कशाकरिता करा? की सुखाची चव जशी तुम्हाला कळाली तशी आम्हाला पण कळू द्या. मग तुकोबाराय म्हणले ठीक आहे, तुम्हाला सुखाची चव कळून घ्यायची ना, तुम्ही काय करा माहिती का? एकदा आधी भजन करा, मग सांगते विठ्ठल विठ्ठल. बघा आता इकडं येतात का नाही मला काही माहिती नाही बरं का, पण आमच्या गावाकडं म्हणजे पुण्याला येतात. तर ते असं असते, एक वडील असतात पुढं चालत असतात, त्यांची मुलगी असती मागं, पुढं ते वडील चालत असतात. ते कसे त्यांच्या पूर्ण म्हणजे नाही का असं कमरेला हे बांधलेलं असतं, काय म्हणतात त्याला, पीस बांधलेले असतात वेगवेगळ्या कलरचे. हां, आणि हातामध्ये काय असतो? चाबूक नाही गाई, कोरडा म्हणतात त्याला. म्हणजे बघा आता ही बी आम्हीच सांगाव. हां, त्याला कोरडा म्हणतात. आणि ते घेऊन ते पुढं चाललेले असतात बरं का, ते पुढं चाललेले असतात आणि त्यांचं चालू असतं आपलं, किती केली धडपड मी हित येण्यासाठी, कुणासाठी नाही ग फक्त तुला पाहण्यासाठी, असं त्यांचं चालू असतं. म्हणजे देवीचं गुणगान चालू असतं. आणि देवीचं गुणगान चालू असताना ते नेमकंच ते आणि त्यांची मुलगी राजाच्या राजवाड्यात समोरून जात असतात. राजाच्या राजवाड्यात समोरून जात असताना त्यांनी काय केलं माहिती का? त्यांनी गाणं चालू केलं. कुणी? त्या मुलीच्या वडिलांनी. काय? आई ग लखाबाई तुझा सोनियाचा झुबा, तुझ्या गदर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा, असं त्यांनी चालू केलं बरं का. त्यांनी चालू केल्यानंतर हे कुणी पाहिलं? 3 मजली बिल्डिंग होती ज्याची आपण राजवाडा म्हणतो त्याला. हा, त्या राजाने वरून पाहिलं, राजाच्या राजकुमाराने पाहिलं. युवक होता, आज युवक दिन आहे बरं का. हा, युवकांनी नीट ऐका. हा, युवक दिन आहे आज. मग त्या राजाच्या राजकुमाराने 3ऱ्या मजल्यावरून बघितलं. कुणाला? त्या मुलीला. त्या मुलीला 3ऱ्या मजल्यावरून बघत असताना राजकुमार कुणाला? त्यांच्या प्रधानजीला बोलले. काय? प्रधानजी. हा, बोला युवराज, काय आज्ञा आहे? काय आज्ञा आहे म्हणल्याबरोबर युवराजाने सांगावं, तुम्हाला ती मुलगी दिसते का? म्हणले कोण? ती चिंध्या बांधले त्याच्या मागं ती त्यांची मुलगी चालली, ती होय? ढकडक टकडक ती होय? काय म्हणले महाराज तुम्ही काय सांगताय? म्हणे ती बघितली का? म्हणले अरे ती नाही. मग महाराज म्हणले उजव्या साईडनी ती नाही, डाव्या साईडला एकदा नजर टाक. मग डाव्या साईडला नजर टाकली. डाव्या साईडला कोण होतं माहिती का? डाव्या साईडलाही असंच होतं, वडील होते आणि ती मुलगी. फक्त एवढंच होतं की ती मुलगी मागं भाकरी गोळ्या करत चालली होती आणि तिचे बाबा ते पुढं देवीचेच गाणे म्हणत चालले होते. पण झालं काय? हा ग्रुप आणि हा ग्रुप नेमका सामना असा झाला. कुठं? राजाच्या राजवाड्या समोर. नीट ऐका बरं का. हा, राजाच्या राजवाड्या समोर हा सामना झाला. म्हणले अरे ती नाही, डाव्या साईडनी ती बघ. मग ती बघितल्यानंतर त्यांनी पाहिलं त्या मुलीच्या डोक्यावर ती भाकरी गोळा करत तर होतीच होती, पण तिच्या डोक्यावर ती तुम्ही घेता ना केसाव फुग, अजून काय चापण बिबवन काय काय असतंय त्यांच्याकडे, आमच्याकडे पण येतात. हा, लय काय काय असतंय. आणि त्या पोरीने ती डोक्यावर घेतलं होतं. एका हातात ते गाळणीन चमचेन काय होतं ते होतं एका हातात, आणि दुसऱ्या हाताने ती काय करत होती माहिती का? अशी टोपली धरली, दुसऱ्या हाताने त्या भाकरी असा गोळा करत होती. आणि ते पाहिलं. पण इतक्यात पाहत असताना तिने आवाज दिला. काय? सुया घे, पोत घे, वाळ मनगट
घे ग बाई, पोराला विमानाची शिट्टी तू ग घे ग बाई. येतात का नाही इकडं? हा, तर तसं झालं आणि त्यांनी पाहिलं वरून, म्हणले अरे ती बघ. म्हणले कोण? ती सुया घेन बिबो घेन शिट्टी घेन ती आणि केसा फुगा घेती. हा म्हणले ती. तर म्हणले अरे राजकुमारा, तिला बघितलंय खरं, पण पुढचं तरी बोल. आता पुढचं बोलल्यानंतर राजकुमार म्हणले प्रधानजी, अहो काय पुढचं बोलायचंय तुम्हाला? अंतरीचं कळलं पाहिजे, अंतरीचं कळलं पाहिजे. म्हणले अहो काय देखणी मुलगी आहे, किती सुंदर दिसते, किती आरस आहे, किती नादान आहे. असं बोलल्यानंतर म्हणले तुम्हाला म्हणायचं तरी काय, म्हणायचं तरी काय? असं म्हणल्यानंतर राजकुमार म्हणतात मला काही म्हणायचं नाही, मला एवढंच म्हणायचंय, मला तिच्याशी लग्न करायचंय, बाकी मला माहित नाही. मला तिच्यासोबत लग्न करायचं, काय करायचंय ते करा, पण मला तिच्यासोबत लग्न करायचंय. असं बोलल्यानंतर प्रधानजी म्हणले काय तुमची आवड ही? सुया घेन बिबो घेन ही गादी बसणार होय? अहो काय तुमची आवड? प्रधानजी मला बाकीचं माहित नाही, मला फक्त तिच्याशी लग्न करायचंय, मला बाकी सांगू नका. तिच्या वडिलांना जाऊन विचारा. तिच्या वडिलांकडे आले, त्यांना विचारलं, त्यांनी सहमती दिली आणि सहमती दिल्यानंतर आता वेळ कमी असल्यामुळे लग्नही, हा आपण सगळे लग्नाला होतो, हा आपण सगळे लग्नाला होतो. लग्नही झालं आणि लग्न झाल्यानंतर मला सांगा, राजाची राणी राजाच्या कोणत्या साईडला बसती हो? आपली रखुमाबाई माता कोणत्या साईडला आहे ना? हा, त्याच साईडला कोण बसला? ती मुलगी. कोण? सुया घे बिबुआ घे वाळ घे मनगट घे. ती मुलगी कुठं बसली? राजाच्या शेजारी सुवर्ण सिंहासनावर बसली. मला सांगा, विचार करून सांगितलं तरी चालेल बरं का, पण मला सांगा ती मुलगी दुसऱ्या दिवशी तुमच्या किंवा माझ्या दारात सुया घे बिबुआ घे वाळ घे मनगट घे असं करीत येईल का? का नाही येणार? कारण तिला त्या सुखाची चव कळाली म्हणून ती येणार नाही. त्याचे सुख तुम्हा कळले यावरी, त्याचे सुख तुम्हा कळले यावरी, त्याचे सुख तुम्हा कळले यावरी. दार दारी न फिराल, दारोदारी न फिराल, आता दारोदारी न फिराल. महाराज म्हणतात अरे योग्य त्या सुखाची चव जर तुम्हाला कळाली ना, तर विषयाच्या दारामध्ये भीक मागत तुम्ही फिरणार नाही, भीक मागत फिरणार नाही. मग त्याच्यासाठी काय करा? योग्य त्या सुखाची चव घेण्याचा प्रयत्न करा. कसं? संतांची आधी चरण धरा, त्यानंतर काय करा? नामस्मरण करा. बर, त्यानंतर काय करा? काय करा त्यानंतर? या भक्ती मार्गात आल्यानंतर तुकोबारायांनी या भक्ती मार्गात आल्यानंतर त्यांना सुखाची चव कळाली आणि त्यांना सुखाची चव कळाली असं त्यांना स्वतःला कळालं. जेव्हा त्यांना हे स्वतःला कळालं त्यावेळेस महाराज म्हणतात की सुखाच्या व्यवहाराने मला लाभही सुखाचा झाला. अभंगाचा प्रथम. सुखाचे व्यवहारी सुख लाभ